तर या ठिकाणी आज आपण फ्रेंच विद्वानांचं भूगोलशास्त्रामधलं योगदान पाहू। तर साधारणपणे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये फ्रान्सच्या विद्यापीठामधून भूगोल विषय शिकविण्यास सुरुवात झालेली होती। फिलिप बुआचे हा विद्वान पहिला फ्रेंच भूगोलतज्ञ म्हणून ओळखला जातो। त्यानं भौगोलिक आकडेवारी मांडण्यासाठी राजकीय प्रदेशाच्या ऐवजी प्राकृतिक सीमा विचारात घेणं योग्य आहे असं मत व्यक्त केलेलं आहे। उदाहरणार्थ नदी खोरे किंवा पठार। त्यानंतर ओमालियस डी हेलॉय या विद्वानानं फ्रान्सचे भूगर्भीय नकाशे तयार केले। तर रेक्लस या विद्वानाने लाटैरी प्राकृतिक भूगोलाचे मूलाधार आणि विश्वाचा भूगोल हे ग्रंथ लिहिले। या ग्रंथाद्वारे प्राकृतिक आणि प्रादेशिक भूगोलाचा विकास या रेक्लसनं घडवून आणला। त्यानंतर लाप्ले या विद्वानाने मानवी भूगोलाच्या विकासामध्ये फ्रान्समध्ये महत्त्वाचं असं योगदान दिलं। फ्रेंच भूगोलाच्या विकासामध्ये प्रामुख्यानं विदॉल दिला द ब्लाश, जीन्स ब्रुन्स, डिमॅन्जिऑन, डिमार्तोन, फ्रीड ॲन्सल, ड्युबॉइस आणि कार्ल मॅकी या प्रमुख विद्वानांचं योगदान असलेलं दिसून येते। यापैकी विदॉल दिला द ब्लाश हा पहिला विद्वान आहे। आधुनिक फ्रेंच विचार प्रवाहाचा जनक मानला जातो आणि हा संभववादाचा देखील जनक आहे। 22 जानेवारी 1845 रोजी पेझेनॉस हेरॉल्ड या ठिकाणी याचा ब्लाशचा जन्म झाला। इसवी सन 1865 मध्ये त्याने एकॉल नॉर्मल सुपिरियर विद्यापीठामधून इतिहास आणि भूगोल या विषयामध्ये पदवी संपादन केली। इसवी सन 1872 मध्ये नॅन्सी विद्यापीठामध्ये संशोधनाचं कार्य केलं आणि PhD ही पदवी त्यानं प्राप्त केली। इसवी सन 1898 ते 1918 या कालावधीमध्ये पॅरिस येथील शहरातील सॉर्बन विद्यापीठामध्ये हा प्राध्यापक पदावर कार्यरत होता। ब्लाशचं लेखन कार्याचा जर आपण आढावा घेतला तर ॲनल्स हे नियतकालिक त्यानं 1891 मध्ये ड्युबॉइसच्या सहकार्यानं सुरू केलेलं होतं। यालाच ॲनल्स डी जॉग्राफी असंही म्हटलं जाते। या नियतकालिकामधून ब्लाशनं अतिशय महत्त्वाचे असे संशोधन लेख प्रकाशित केलेले आहेत। जसं 1909 मध्ये सामाजिक तथ्यांची भौगोलिक परिस्थिती, 1911 मध्ये मानवी भूगोलातील जीवन पद्धती, तर 1913 मध्ये भूगोलाची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे इत्यादी संशोधनपर लेख ब्लाशनं या नियतकालिकामधून प्रकाशित केलेले दिसून येतात। या नियतकालिकाच्या प्रकाशनाची काही उद्दिष्ट ब्लाशनं मांडलेली होती। त्यापैकी नंबर 1, जगामध्ये जे काही ग्रंथालय आणि खाजगी व्यक्ती होते त्यांच्याकडं जे काही जुनं साहित्य हस्तलिखित होती त्यांचा शोध घेणे आणि त्याचं प्रकाशन करणे। नंबर 2, इसवी सन 1787 पूर्वीच्या फ्रेंच परगण्याच्या ज्या सीमा होत्या त्या सीमा निश्चित करणं आणि त्याचे नकाशे तयार करणं। नंबर 3, फ्रेंच प्रवासी आणि जे संशोधक होते त्यांच्या कार्याची माहिती प्रकाशित करणं। नंबर 4, जगात इतरत्र राहणारे जे काही फ्रेंच लोक होते त्यांच्या वसाहतीचे नकाशे तयार करणे, वसाहतीची माहिती संकलित करणं आणि ती माहिती फ्रेंच जनतेला देणं। नंबर 5, फ्रान्समधील भौगोलिक क्षेत्राच्या सीमा निश्चित करणं आणि शेवटी शासकीय नकाशातील स्थळाबाबतचे दोष दूर करणं आणि नवीन नकाशे तयार करणं हे या ॲनल्सचे प्रमुख उद्देश ब्लाशनं मांडलेले दिसून येतात। त्यानंतर इसवी सन 1894 मध्ये ब्लाशनं जगाचा सामान्य नकाशा संग्रह प्रकाशित केला। जगातील विविध देशातील राजकीय, प्राकृतिक आणि ऐतिहासिक नकाशे या नकाशा संग्रहामध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर फ्रान्सच्या पठाराचा भूगोल हा ग्रंथ त्यानं लिहिला। फ्रान्सच्या प्राकृतिक क्षेत्राचं साहित्यिक आणि भौगोलिक वर्णन असलेला हा ग्रंथ इसवी सन 1903 मध्ये प्रकाशित झाला। प्राकृतिक प्रदेशाचे सीमांकन करण्यासाठी ब्लाशनं हवामान, भूमिस्वरूपे, वनस्पती इत्यादी घटक आधारभूत मानले। ब्लाशची जी पायस किंवा पेज नावाची संकल्पना आहे ती संकल्पना याच ग्रंथामध्ये त्यानं मांडलेली दिसून येते। त्यानंतर विश्वभूगोल नावाचा ग्रंथ त्यानं 29 खंडामध्ये प्रकाशित केला। या ग्रंथामध्ये जगातील देश आणि विभिन्न देशातील मानवाचे विस्तृत वर्णन ब्लाशनं केलेलं दिसून येते। इसवी सन 1922 मध्ये डी मार्थोनी या विद्वानानं मानवी भूगोलाची तत्वे या ग्रंथाचं प्रकाशन केलं। या ग्रंथामध्ये ब्लाशनं मांडलेल्या मानवी भूगोलाच्या संकल्पना दिलेल्या आहेत, तसंच मानवी भूगोलाची ध्येय आणि उद्दिष्टे देण्यात आली आहेत। विश्वाची एकात्मता, मानव व पर्यावरण, मानवी संस्कृतीची प्रारूपे, सांस्कृतिक प्रदेश, शहरे व वसाहती, शेती इत्यादीचं विवेचन या ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे। ब्लाशनं संभववाद जी संकल्पना मांडली ही संकल्पना त्यानं याच ग्रंथामध्ये मांडलेली दिसून येते।
शेवटी ला फ्रान्स डी इस्ट हा ग्रंथ त्याने 1917 मध्ये प्रकाशित केला. ब्लाशचा हा PhDचा शोधप्रबंध होता. ब्लाशच्या भौगोलिक संकल्पना जर आपण विचारात घेतलं तर त्यानं संभववाद नावाची पहिली संकल्पना मांडली. ब्लाश हा संभववाद विचारधारेचा जनक आहे. ब्लाशच्या मते मानव एक क्रियाशील प्राणी आहे. निसर्गातील संभावनांचा वापर तो आपल्या क्षमता आणि गरजेनुसार करीत असतो. प्रतिकूल घटकावर मात करून मानव गरजेनुसार निसर्गामध्ये बदल घडवितो. ब्लाश असं म्हणतो की नेचर इज नो मोर दॅन ॲन ॲडव्हायझर. त्यानंतर त्यानं लघुभौगोलिक क्षेत्र नावाची संकल्पना मांडली. ब्लाशनं मानव आणि नैसर्गिक पर्यावरणामधील सहसंबंधाच्या अभ्यासाला प्राधान्य दिलेलं होतं. प्राकृतिक घटकांच्या दृष्टीने समान वैशिष्ट्ये असलेला जे क्षेत्र आहे त्याला पायस किंवा पेच असं त्याने पेचची व्याख्या केली. अशा क्षेत्रामध्ये भूपृष्ठ रचना, उठाव, मृदा, जलसंपत्ती, आर्थिक वैशिष्ट्ये, लोकांचे राहणीमान यात समानता असते. ब्लाशने असे लघुक्षेत्र पाडण्यासाठी नदी खोरे हा घटक विचारात घेतला. ब्लाशच्या मते असे प्रदेश शासकीय उपयोगासाठी आणि संशोधनासाठी उपयुक्त असतात. त्यानंतर त्यानं मिल्यू किंवा मानव निसर्ग परस्पर संबंध ही संकल्पना मांडली. ब्लाशनं मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी मिल्यू ही संज्ञा वापरली. त्याने ॲनल्समधून ही संकल्पना मांडली. मिल्यू म्हणजे मानवव्याप्त क्षेत्रातील पर्यावरण होय अशी त्यानं मिल्यूची व्याख्या केलेली आहे. यात प्राकृतिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाचा समावेश होतो. मानवावर निसर्गाचा आणि निसर्गावर मानवाचा जो परिणाम होत असतो यातील परस्पर संबंधामधूनच मिल्यूची निर्मिती होत असते असं ब्लाशनं म्हटलेलं आहे. त्यानंतर भौमिक एकता किंवा आंतरसंबंध संकल्पना त्यानं स्पष्ट केली. मानवी भूगोलातील घटना प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाशी निगडीत असतात किंवा भौमिक एकतेशी निगडीत असतात. प्राकृतिक घटकामुळेच भौमिक एकता निर्माण होते असं ब्लाशचं मत आहे. वनस्पतीचं सामान्य रूप किंवा सारखेपणा हे त्या प्रदेशातील पर्यावरणीय परिस्थितीचे वैशिष्ट्य असते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय स्टेपी प्रदेशातील वनस्पतीची समानता भौमिक एकतेचे सूचक आहे. या सिद्धांताच्या विकसित रूपाला सद्यस्थितीमध्ये पारिस्थितिकी विज्ञान किंवा इकॉलॉजी असं म्हटलं जाते. वनस्पती, प्राणी व मानव आपल्या पर्यावरणाशी सामंजस्य स्थापन करीत असतात असं ब्लाशचं मत आहे. त्यानंतर त्यानं प्रदेश संकल्पना मांडली. ब्लाशच्या मते सीमांकित क्षेत्र म्हणजे प्रदेश होय. एखाद्या प्रदेशातील भौगोलिक घटकातील परस्पर संबंध शोधले पाहिजेत व त्याची तुलना इतर प्रदेशातील अशाच परस्पर संबंध असलेल्या घटकांशी केली पाहिजे. प्रदेश अभ्यासामध्ये प्राकृतिक पर्यावरणाचा, मानवी परंपरा, तांत्रिक कौशल्ये तसंच आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घटकावरील प्रभावाचंही अध्ययन या ब्लाशला अपेक्षित होतं. त्यानंतर त्यानं भूगोलशास्त्राची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे स्पष्ट केली. इसवी 1913 मध्ये ॲनल्स या नियतकालिकामधून त्यानं भूगोलशास्त्राची 6 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये नंबर 1, भूगोलात भौमिक घटकांची एकता असते, म्हणजेच भूगोलातील विविध घटकात परस्पर संबंध असतात व हे घटक एकमेकावर आधारित असतात. नंबर 2, भूपृष्ठावरील विविध भौगोलिक दृश्य अनेक स्थानीय मिश्रणातून किंवा परिवर्तनातून तयार होत असतात. यासंबंधीचं वर्गीकरण भूगोलामध्ये केलं जाते असं ब्लाश म्हणतो. त्यानंतर नंबर 3, भूगोलामध्ये पर्यावरणाचा प्रामुख्याने हवामान, भूपृष्ठ रचना, वनस्पती इत्यादीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासला जातो. मानवाचे पर्यावरणाशी असलेले समायोजन विचारात घेतले जाते असे ब्लाश म्हणतो. आणि नंबर 4, भूगोल विषयामध्ये मानवानं भूपृष्ठावर केलेल्या परिवर्तनाचा व मानवी कार्याचा अभ्यास देखील केला जातो असं ब्लाशनं म्हटलेलं आहे. त्यानंतर भूगोलशास्त्रामध्ये भूपृष्ठावरील भौमिक घटनांची व्याख्या व वर्गीकरण करण्यासाठी वैज्ञानिक पद्धती शोधली जाते. आणि शेवटी नंबर 6, भूपृष्ठावर घडणाऱ्या विविध घटनांमधील सहसंबंधाचे स्पष्टीकरण भूगोलामध्ये केले जाते असं ब्लाशनं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे ब्लाशनं नवीन विचार व संकल्पना मांडून भूगोलाचा विकास केल्याचं दिसून येते.